पूर्वी की नाही आपल्या आई, आजी, सासूबाई भाजी करताना ही ट्रिक नेहमी वापरायच्या. तर कोणती आहे ती ट्रिक पाहूया. तर काय केलं, एक पालकाची पेंडी स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली, बारीक चिरून घेतली. उकळत्या पाण्यामध्ये चिरलेली भाजी घालायची, एक गावरान टोमॅटो घालायचं आणि मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे. भाजी छान शिजवून घ्यायची. भाजी शिजत आली की त्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घालायची आणि ती देखील छान एकजीव करून घ्यायची, म्हणजे शिजवून घ्यायची. नंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, धणे आणि हिरवी मिरची याचं जाडसर वाटण घालायचं. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची. सगळं परत एकदा 5 मिनटं एकजीव असं होईपर्यंत शिजवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसनामध्ये पाणी घालून मिश्रण तयार केलं होतं. ते मिश्रण घालायचं, रवीनं छान घोटायचं आणि वरून लसणाचे चुरचुरीत खमंग फोडणी द्यायची. ज्वारीची भाकरी, भात याच्यासोबत गरमागरम पालकाचा गरगट्टा किंवा पालकाची भाजी एकदम भन्नाट लागते. नक्की करून बघा. आवडलं तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून जावा.